हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत। आज मी बनवलेली आहे आवळ्याची कँडी। ही बनवणं खूप सोपं आहे आणि इतकी चटपटीत लागते की खायला सुरू केलं की बंदच करू वाटत नाही। आणि जर काचेच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये जर ठेवली तर खूप दिवस टिकते। चला तर मग रेसिपीला सुरू करू। सगळ्यात आधी हे सारे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आवळे धुवून झाले की ते कढईमध्ये शिजायला ठेवायचे आहेत आणि 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत। आवळे उरलेले किंवा चिरलेले दिसले की असं समजायचं ते व्यवस्थित शिजले आहेत। आता हे शिजलेले आवळे एका ताटामध्ये काढायचे आहेत आणि ते थंड होऊ द्यायचे आहेत। जोपर्यंत आवळे थंड होत आहेत तोपर्यंत मी कँडीसाठी लागणारे मसाले काढणार आहे। तर माझ्याकडे हा एक छोटा चमचा आहे, तो वापरून मी सगळे मसाले मोजून घेणार आहे। तर कँडी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 2 चमचा जिरी, अर्धा चमचा चाट मसाला, 2 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा सेंधा नमक, अर्ध्यापेक्षा कमी थोडंसा हिंग, 1 ते 1.5 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा ओवा आणि 8 ते 10 मिरी। आता ओवा, मिरी आणि जिरा हे सगळं मी गॅसवरती थोडंसं भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ते बारीक करणार आहे। या मसाल्यांचा वास सुटला की असं समजायचं ते भाजलेले आहेत आणि मी आता हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता। आता मी ह्या आवळ्यांच्या बिया बाजूला काढणार आहे आणि बिया काढून झाल्यानंतर हे सगळे आवळे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता हे बारीक झालेले आवळे मी कढईमध्ये काढून घेतले आणि ते गॅसवरती शिजायला ठेवले आणि मी 2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। जेवढा आवळा आहे तेवढाच गूळ टाकायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे। आपल्याला हे शिजवत राहून व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं आहे।
आवळ्याचं मिश्रण छान घट्ट झालं की आता त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. आता हे आपल्याला तसंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि 3 ते 4 तासानंतर आपल्याला याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. 4 तास कंप्लीट झाले आहेत आणि आता मी याची गोळी बनवून घेणार आहे. मी याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि या आता आपल्याला शुगर कोट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या सगळ्या गोळ्या बनवून रेडी आहेत आणि त्या मी पावडर शुगरमध्ये कोट देखील केलेल्या आहेत. नंतर या गोळ्या मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.